ठाण्यातल्या गणेश नाईक आणि एकनाथ शिंदे यांचा संघर्ष पुन्हा एकदा वाढण्याची शक्यता आहे, कारण 14 गावं ही नवी मुंबई महापालिकेमध्ये नको असं गणेश नाईक यांचं म्हणणं आहे. आणि गणेश नाईक यांनी मुख्यमंत्र्यांना त्या संदर्भातलं पत्र दिलं आहे. श्रीकांत शिंदे यांच्या मतदारसंघातली ही गावं नवी मुंबईमध्ये नको. लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांच्या कल्याण मतदारसंघातल्या शीळ तळोजा मार्गालगतची ही 14 गावं आहेत, जी नवी मुंबई महापालिका हद्दीमध्ये समाविष्ट करण्याचा निर्णय घेण्यात आलेला. मात्र या निर्णयाला वनमंत्री गणेश नाईक यांनी विरोध केलाय. त्यांनी थेट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना याबाबतचं पत्र लिहिलंय आणि शीळ तळोजामधली ही 14 गावं नवी मुंबई महापालिकेमध्ये नको असं हे पत्र गणेश नाईक यांनी मुख्यमंत्र्यांना लिहिलेलं आहे. त्यामुळे ठाणे जिल्ह्यातलं नाईक विरुद्ध शिंदे संघर्ष पुन्हा एकदा प्रकर्षानं आता समोर आलेला आहे. आणि या संदर्भात आणखी सविस्तर तपशील जाणून घेऊया. आमचे प्रतिनिधी ओम देशमुख सध्या आपल्याबरोबर जोडले गेलेत. ओम, अत्यंत महत्त्वाची आपण ही राजकीय घडामोड पाहतोय. खरं तर इतके दिवस सुप्त संघर्ष दिसत होता, मात्र हा संघर्ष आता उघड दिसू लागलाय, कारण गणेश नाईकांनी लिहिलेले पत्र त्यासाठी कारणीभूत ठरले. काय नेमकं गणेश नाईकांचं म्हणणं आहे आणि का त्यांना ही 14 गावं नवी मुंबई महापालिकेत नको आहे? अनुपमा, शीळ तळोजा मार्गावरील 14 गावं नवी मुंबई महापालिकेच्या हद्दीत समाविष्ट करू नयेत असं स्पष्ट पत्र वनमंत्री गणेश नाईक यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना लिहिले. मुळातच एकनाथ शिंदे मुख्यमंत्री असताना तत्कालीन शिंदे सरकारच्या काळामध्ये श्रीकांत शिंदेंच्या पत्रावर हा निर्णय करण्यात आला होता की ही गावं जी आहेत ती नवी मुंबईमध्ये समाविष्ट केली जातील. परंतु आता या निर्णयाला कुठेतरी वनमंत्री गणेश नाईकांनी विरोध केला आहे. खरं तर कधी काळी शिवसेनेत काम केलेल्या, एकत्र काम केलेल्या गणेश नाईक आणि एकनाथ शिंदेंमधला हा संघर्ष हा नवा नाही आहे. तो गेल्या अनेक वर्षांपासून तसाच आहे. मुख्यमंत्री असताना सुद्धा एकनाथ शिंदेंच्या मुख्यमंत्रीपदाच्या काळामध्ये सुद्धा एकनाथ शिंदे हे टेक्निकल मुख्यमंत्री आहेत, आमच्या मनातले मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आहेत असं गणेश नाईकांनी सातत्यानं जाहीरपणे सांगितलेलं होतं. या गावांच्या संदर्भात जर आपण पाहायला गेलं तर या गावांना नवी मुंबईमध्ये समाविष्ट केल्यामुळे 6,000 कोटींचा अतिरिक्त भार हा नवी मुंबईकरांवरती पडणार आहे. त्यामुळे या गावांना नवी मुंबईमध्ये समाविष्ट केले जाऊ नये असं पत्र मुख्यमंत्र्यांना गणेश नाईकांनी लिहिलंय आणि यासाठी आपण प्रयत्नशील राहू असं देखील त्यांनी म्हटलंय. दुसऱ्या बाजूला श्रीकांत शिंदे, एकनाथ शिंदे यांच्या आग्रहामुळे, यांच्या निर्णयामुळे ही गावं समाविष्ट झालेली आहेत. त्यामुळे कुठेतरी पुन्हा एकदा एकनाथ शिंदेंच्या निर्णयाला विरोध करण्याचा प्रयत्न किंवा त्यांच्या विरोधात संघर्ष निर्माण करण्याचा प्रयत्न नाईकांकडनं झालाय. यापूर्वी सुद्धा जसं मी सांगितलं की एकनाथ शिंदे टेक्निकल मुख्यमंत्री आहेत हे त्यांचं विधान असेल किंवा खऱ्या अर्थानं वनमंत्री झाल्याच्या नंतर ठाण्याचे संपर्क मंत्री म्हणून त्यांची झालेली नेमणूक आणि त्यानंतर त्यांनी ठाण्यामध्ये घेतलेला जनता दरबार, या सगळ्या गोष्टीच्या माध्यमातून कुठेतरी भाजपच्या वतीनं किंवा गणेश नाईकांच्या माध्यमातून एकनाथ शिंदेंना पुन्हा एकदा टार्गेट केलं जाते, त्यांना आव्हान दिलं जाते आणि यासाठी गणेश नाईकांच्या रूपाने एक हुकमी एक्का समोर आलेला दिसतोय. त्यामुळे आता या संदर्भामध्ये मुख्यमंत्र्यांना जे पत्र देण्यात आलंय त्या पत्रावरती नेमकं मुख्यमंत्री काय करतायत, एकनाथ शिंदेंच्या निर्णयाला मुख्यमंत्री स्थगिती देत आहेत का आणि ही जी गावं आहेत ती नवी मुंबईतून बाहेर काढतात का, त्यांचं समाविष्टन झालेलं आहे ते दूर करतात का, हे देखील पाहणं महत्त्वाचं असणार आहे. आणि या निर्णयावरती ठाणे जिल्ह्यातलं, नवी मुंबईतलं भाजपा विरुद्ध शिवसेनेचं भवितव्य हे अवलंबून असेल. अनुपमा, निश्चितच धन्यवाद ओम दिलेल्या या सगळ्या सविस्तर माहितीसाठी आणि केलेल्या विश्लेषणासाठी.